विधवा परित्यक्ता एकल महिलांच्या हस्ते करण्यात आली माँ जगदंबेची महाआरती। बुलढाणा शहरातील म्हाडा कॉलनी येथील शिवपार्वती दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे। तो म्हणजे विधवा परित्यक्ता आणि एकल महिलांच्या हस्ते आज महाआरती घेण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने महिला पुरुष मंडळी देखील या आरतीला सहभागी झाले होते। चाली रूढी परंपरा यांना फाटा देत आज विधवा परित्यक्ता आणि एकल महिलांच्या हस्ते या मंडळाच्या वतीने जगदंबेची आरतीचा मान यांना देण्यात आला। यामुळे यांच्या चेहऱ्यावर आनंद बघायला मिळाला। अनेक वर्षांपासून जोडीदार गेल्यानंतर धार्मिक विधीमध्ये महिलांना सामावून घेत नाहीत किंवा त्यांना दुय्यम स्थान दिले जाते। याचाच विचार करून मानस फाउंडेशनच्या माध्यमातून बुलढाण्यातून सुरू झालेली ही विधवा परित्यक्ता आणि एकल महिलांच्या पुनर्वसन व चाली रूढी परंपरेला फाटा देत या महिलांना सन्मान देण्याचे काम मानस फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू आहे। आम्हाला आता लोक काही असं विधवाचं हे भेटलं नाही। आता आम्हाला आरती केली आज, आम्हाला खूप छान वाटलं। बोला। हॅलो, ती विधवा त्यांना त्याला आरती कधी पुढं जायचा सन्मान काही भेटे ना बायाला, विधवा बायाले आज आरती आली आमच्या आता, आम्हाला खुशी झाली। नमस्कार, मी सुरेखा सोमनाथ सावळे, मी एकल महिला आहे। मी इथे आले म्हाडा कॉलनीमध्ये। येथील देवीची आरती करण्याचा मान आम्हाला यांनी दिला, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे। कारण महिलांना म्हणजे आमच्यासारख्या महिलांना जो मान पाहिजे तो भेटत नाही। आणि आमचे मानस फाउंडेशनमध्ये आम्ही जो उपक्रम राबवला त्याला यांनी खूप म्हणजे प्रतिसाद दिला, त्यामुळे मला खूप छान वाटलं, खूप आनंद वाटला। आणि माझ्यासारख्या अनेक महिलांना असे सहभागी करावं असं माझी इच्छा आहे। आज म्हाडा कॉलनीमध्ये आम्हाला जो आरतीचा मान दिलेला आहे, दुर्गा पूजेचा आणि आरतीचा मान दिला त्याबद्दल मी सगळ्या या परिवाराचे आभार मानते। मानस फाउंडेशनच्या वतीने जे काम आमचं सुरू आहे, शहरी भागामध्ये आमच्यासारख्या एकल महिलांना काहीही त्रास नाही आहे किंवा आम्ही एकदम सुरक्षित आणि व्यवस्थित आहे। पण आम्ही जेव्हा मागे ग्रामीण भागाचा सर्वे केला होता, तिथल्या महिलांना अजूनही ह्या ज्या प्रथा आहे, परंपरा आहे, रूढी आहेत, ते त्यांच्यावर लादल्या आहेत, त्या बाहेर निघायला अजून बाहेर पडलेल्या नाही आहे। तर मला असं वाटतं कुठेतरी की त्यांना पण हा सन्मान मिळाला पाहिजे, खेड्यापाड्यामध्ये पण हा स्त्रियांचा गौरव झाला पाहिजे। मानस फाउंडेशनचे मी सर्वांच्या वतीने खूप खूप आभार मानते।